अनुराधा नुकतीच झोपून उठले होते. तिने स्वतःचा मोबाईल चेक केला तर सकाळचे 8 वाजले होते. निमकर सरांकडे एकांत मागितल्यानंतर पुन्हा दिला. तिथे कोणीही डिस्टर्ब करायला आले नव्हते. बराच वेळ लोटला होता. अंगात थोडी कणकण जाणवत होती. ती उठून बसली. थोडं पाणी पिल्यानंतर तिला बरं वाटलं असावं, पण आता मात्र तिला आपल्या बाळाला पाहण्याची ओढ सतावत होती. तिने लगेचच नीताबाईंकडे जायचे ठरवले. केबिनचा दरवाजा उघडताच तिला जाणीव झाली की ती इमोशन्समध्ये अडकू शकत नाही. किंबहुना तिला तसे वागणे अलाउड नव्हते. आपल्या सिनियर्सना आपण रिपोर्टिंग करणं आता सध्या अत्यंत गरजेचं आहे हे लक्षात येताच ती दरवाजातून मागे वळली आणि फ्रेश होण्यासाठी निघून गेली. फ्रेश होऊन अनुराधाने निमकर सरांना कॉल केला. 2 कॉल केले तरी त्यांच्याकडून रिस्पॉन्स नाही म्हटल्यावर ते कुठेतरी बिझी असतील असं विचार करून तिने एका टेक्स्ट मेसेज ड्रॉप केला. आय एम बेटर नाव, वेटिंग फॉर यू इन युअर केबिन. मेसेज करून तिने मोबाईल ठेवून दिला आणि सरांची वाट पाहत खुर्चीत स्वतःला झोपून दिले. अंगावर गरम पाण्याचा थोडा शेक मिळाल्यामुळे आज तिला फार बरं वाटत होते. तेवढ्यात एक नोकर तिच्यासाठी कॉफी आणि ब्रेकफास्ट देऊन गेला. फेवरेट नाश्ता म्हणजे सडू निमकरने आधीच इंट्रप्शन देऊन ठेवले आहेत तर. हाऊ स्वीट. खाता खाताच ती विचार करत होती. बऱ्याच दिवसांनी आवडीचं अन्न पोटात गेल्याने पोटासोबत मनाची भूकसुद्धा भागली होती. तसा तासाभरात निमकर त्यांच्या केबिनमध्ये आले. गुड मॉर्निंग ऑफिसर. गुड मॉर्निंग सर. आज अनुराधाचा चेहरा कालच्यापेक्षा कितीतरी बरा वाटत होता. तिची स्माईल पाहून निमकरच्या चेहऱ्यावर समाधान पसरले. ते अनुराधाच्या नजरेतून सुटले नाही. डोंट वरी, आय एम मच बेटर टुडे. हलके हसत तिने ग्वाही दिली. गुड टू नो. चिप विल बी हिअर इन अँड होर. त्यांच्या इन्क्वायरीला तुला सामोरं जावं लागेल. निमकर. हो, मला कल्पना आहे याची. आय एम रेडी सर. अनुराधा, तुझा फोटो आता सिरियन पोलीसमध्ये देखील फिरतोय. प्रत्येकजण आता फक्त तुला पकडण्यासाठी धडपडतोय. निमकर आता थोडे काळजीत वाटत होते. ओ कम ऑन. त्यांना जे हवं ते करू देत. मला पकडणं इतकं सोपं नाही हे तुम्हालाही माहीत आहे. अनुराधा मोठ्याने हसत म्हणाली. अच्छा, हे बोलणं आता तुला शोभत नाही. अनुराधा, विसरू नको, काही दिवसांपूर्वी तूच त्यांच्या कैदेत होतीस. तेही 1-2 नव्हे तर 15 दिवसांसाठी. निमकर तिरकस हसत म्हणाले. हो, ते मी नाकारलं नाहीच आहे सर. अनुराधा, तरीही तू असं म्हणतेस की तुला पकडणे त्यांना शक्य नाही. हो, ती कैद नव्हतीच मुळी अनुराधा. मग काय होतं ते? निमकर काही क्षणासाठी स्वतःची केलेली सोय. अनुराधा ठामपणे म्हणाली. दुश्मनाच्या गोठ्यात. निमकर. येस सर, असं म्हणतात. सोनं जर चोऱ्याच्याच उशाखाली लपवून ठेवलं तर ते त्याला कधीच सापडत नाही. इट्स द सेफेस्ट प्लेस टू हाईड. आणि माझ्याकडे तर सोन्यापेक्षाही मौल्यवान काहीतरी होतं. अनुराधाचं बोलणं ऐकून निमकरच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल आली. हे सगळं चिप ना एक्सप्लेन करू शकशील? निमकर. ऑफकोर्स. आणि मला नाही वाटत त्यांना फार वेळ एक्सप्लेन करावं लागेल. एकदा त्यांचा राग शांत झाला की ते सगळं ऐकून घेतील. आफ्टर ऑल ही इज अ चिप फॉर अ रिझन. अनुराधाचा कॉन्फिडन्स पाहून निमकरना समाधान वाटले. तिची कालची अवस्था पाहता ती इतक्या कॉन्फिडंटली काय फेस करेल याची त्यांना शंका वाटत होती. प्राऊड ऑफ यू. ते ओघात बोलून गेले. थँक्यू. ऐसे ही हसते रहिए मिस्टर निमकर. सेहत के लिए अच्छा होता है. ती हळूच त्यांच्या कानाजवळ म्हणाली आणि दोघांच्या हसण्याचा आवाज पूर्ण केबिनमध्ये पसरला. चिप यायला अजून तासभर वेळ असल्यामुळे अनुराधा निमकरची परवानगी घेऊन आपल्या घरी परीला भेटण्यासाठी गेली. ग्राउंड फ्लोअरच्याच एका केबिनमध्ये नीताबाई व बाळाची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली होती. अनुराधाने केबिनचा दरवाजा उघडून पाहिलं तर नीताबाई बाळाला तेलाने मसाज करत होत्या. सोबतीला त्यांच्या गोड आवाजातील अंगाई गीते सुद्धा चालूच होते. ते चित्र पाहून अनुराधा क्षणभर दारातच दबकली.
नीताबाईंचं लक्ष दरवाजाकडे जाताच त्यांनी हाक मारली, पोरी, दारातच का उभी आहेस? अनुराधा आत येऊन नीताबाई जवळ बसली. नीताबाई, तुम्ही केव्हा आलात? अनुराधाचा आवाज आता त्या 10 दिवसांच्या चिमुकलीला चांगलाच कळू लागला होता. तिचा आवाज कानावर पडताच तिने रडायला सुरुवात केली. आधी हिला घे, असं म्हणत नीताबाईंनी बाळाला एका कपड्यात गुंडाळून अनुराधाकडे दिले. अनुराधानेही तिला गडबडीने जवळ घेऊन दूध पाजायला सुरुवात केली. मागच्या महिन्यात सरांचा अचानक कॉल आला. म्हणाले, तुमची अत्यंत गरज आहे. एक माणूस आणि पासपोर्ट पाठवतो. त्याच्यासोबत लगेच निघून या. नीताबाई म्हणाल्या, ओ, म्हणजे 1 महिना झाला तुम्ही इकडेच आहात? अनुराधा हो सर म्हणाले होते. तुम्ही डिलिव्हरीच्या आधी 1-2 आठवडे येथे पोचाल, पण सगळं विपरीतच झालं. नीताबाईंच्या डोळ्यातले अश्रू अनुराधाला स्पष्ट दिसत होते. चालायचंच नीताबाई, आम्ही दोघीही आता सुखरूप आहोत, हेच महत्त्वाचं. अनुराधा हो ते आहेच, पण पोरी, अशा अवघडलेल्या अवस्थेत काम करण्याची काय जरूरत होती? बरं तेव्हा नाही ते नाही, पण आत्ता तरी निदान विश्रांती घे. या चिमुकलीला महिनाभर तरी तुझ्या अंगावरचं दूध पाज. नीताबाई कळवळीने सांगत होत्या. नीताबाई, देशापेक्षा मोठं नाही, महत्त्वाचं काहीही नाही आहे माझ्यासाठी. सध्या देशाला माझी गरज आहे. आणि या परीचं म्हणाल तर तुम्ही आहातच की हिच्यासाठी. तुम्ही असताना मला हिची काळजी नाही. अनुराधा अगं पोरी, ओली बाळंतीण आहेस तू. नीताबाई काळजीने म्हणाल्या. त्याआधी आणखीनही बरीच कर्तव्य आहेत माझी नीताबाई, आणि मी स्वतःला इतकी जपत बसले तर माझ्यासारख्या कितीतरी ओल्या बाळंतीणी त्यांचा जीव गमावून बसतील. हे तुमच्या इतकं दुसरं कोणीही समजू शकत नाही. अनुराधाने बोलता बोलता नीताबाईच्या खांद्यावर हात ठेवला आणि नीताबाईंना भरून आले. कदाचित भूतकाळातल्या बऱ्याचशा आठवणी त्यांच्या डोळ्यासमोरून तरळून गेल्या असाव्यात. नीताबाई, आर यू ऑल राईट? अनुराधाच्या आवाजाने त्या भानावर आल्या. त्यांनी अलगद आपल्या डोळ्यांच्या कडा पुसल्या. आ हो, ही बघा झोपली वाटतं. बाळाकडे पाहत त्यांनी विषय बदलला आणि हलकेच हसल्या. अरे हो की. अनुराधाने देखील हसून तिला बाजूला केले आणि तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवले. तेवढ्यात अनुराधाचा मोबाईल वाजला. चला, मला निघायला हवं, दुपारी येईन. तिने बाळाला नीताबाईंकडे दिले. पुन्हा एकदा तिला डोळे भरून पाहिले आणि लगेच निमकर सरांच्या केबिनकडे निघून गेले. देवा, तुझी कृपादृष्टी ठेव रे बाबा पोरीवर. नीताबाईंनी वर पाहून हात जोडले आणि बाळाला अंघोळ घालण्यासाठी निघून गेल्या. नेमकरच्या केबिनमध्ये चिपवर MC मध्ये आलेत. येतीलच इतक्यात खाली. नेमकर या फाईन. पुढे काय बोलायचे आणि चिप कन्व्हिन्स होतील का या विचारात अनुराधा आणि नेमकर दोघेही हरवले होते. तिकडे सिरियामध्ये एक विश्वासू खबरीकडून सिरियन पोलिसांना अशीच हुबेहूब दिसणारी एक स्त्री लहान बाळाला घेऊन जाताना लेबनॉनच्या बॉर्डरजवळ तिथल्या लोकल लोकांनी पाहिल्याची पक्की खबर मिळाली होती. त्यामुळे साहजिकच अहमदने तासाभराच्या आत त्यांच्या पूर्ण चॅनलला लेबनॉन बॉर्डरमध्ये आणि आसपासच्या एरियामध्ये तिचा शोध घेण्याचा कामाला लावले होते. या खबरीनंतर मात्र अहमद भलताच खुश होता. आता ही हिंदुस्थानी कमीनी काही आपल्या हातातून निसटून जाऊ शकत नाही याचा त्याला पूर्ण विश्वास होता. त्या खुशीत आज तो इतक्या दिवसांनी जेवला सुद्धा होता. पण तो हे विसरला होता की ज्याला तो शोधतोय ती खरंच एक हिंदुस्थानी आणि कमिनी ऑफिसर होती, जिला त्याच्या स्वभावाचा आणि प्रत्येक संभाव्य चालीचा पुरेपूर अंदाज होता. म्हणून तर ती एक सच्ची देशभक्त होती आणि तो फक्त एक हरामी टेररिस्ट म्हणून तर सध्या ती इंडियन MC मध्ये अगदी सुखरूप होती आणि तो मात्र तिला दुसऱ्या टोकाला लेबनॉनच्या सीमेवर पूर्ण फौज घेऊन शोधत होता.
त्याला खात्री होती ती सापडेल आणि तिला विश्वास होता की याच आंधळ्या खुशीत तो तिचा नको तिथे शोध घेईल आणि पुढचे निदान 2 दिवस तरी दुसरे कोणतेही पाऊल उचलणार नाही. सिरियल पोलिसनी सुद्धा लेबनॉनच्या सीमेजवळ छापे मारायला गाड्यांची झडती घ्यायला सुरुवात केली होती. या अचानक चालू झालेल्या प्रकारामुळे सीमा भागातील नागरिक पूर्णपणे त्रस्त झाले होते. अहमदच्या लोकांनी तर आता ज्या ज्या घरातून लहान मुलांचे आवाज येतात त्या घरात डायरेक्ट घुसून तपास घ्यायला सुरुवात केली होती. टेररिस्ट आणि पोलिसांच्या या खेळात सामान्य जनता होरपळून निघत होती. अनुराधाला या सगळ्या गोष्टींचा अंदाज होताच. थोडा वेळ यांचा खेळ चालू द्यायचा आणि इकडं चिपसोबत बोलणे झाले की मग आपल्या पद्धतीने या गोष्टी हँडल करायच्या असे तिने आधीच ठरवले होते. त्यासाठी तिने लेबनॉनमधल्या तिच्या लोकांशी व खबऱ्यांशी आधीच कॉन्टॅक्ट करून ठेवला होता. निमकरनासुद्धा खात्री होती की त्यांच्या चेलीच्या डोक्यात पुढचा पूर्ण प्लॅन तयार असेल. त्याशिवाय ती इथे येणार नाही. अर्ध्या पाऊण तासाने एक 50च्या आसपासचा सध्या वेशातील व्यक्ती 2 तरुणांसह निमकरच्या केबिनमध्ये आला. त्या व्यक्तीला पाहताच निमकर व अनुराधा दोघांनीही त्यांना सॅल्यूट केले. निमकरने बाहेरच्या गार्ड्सना इशारा केला आणि 1 मिनिटात तो पूर्ण फ्लोअर मोकळा केला गेला. आता त्या फ्लोअरवर फक्त 5च लोक होते. स्पेशल ग्रुप SC इंडियाचे चीफ मिस्टर डेव्हिड, रॉ मिडल ईस्ट पोर्टचे हेड अशोक सिंघानिया, SG चे 3 मोस्ट इफिशियंट सिनियर आणि प्राऊड ऑफिसर्स विराट बक्षी, ऑफिसर सूर्या भोसले आणि SG इंडियामधील एकमेव महिला ऑफिसर अनुराधा सिंघानिया. पूर्ण केबिनमध्ये भरती शांतता पसरली होती. तिथल्या प्रत्येकांचे एकमेकांसोबत खूप जवळचे संबंध होते. तेच एकमेकांची फॅमिली होते. इतक्या दिवसांनी आपापल्या एका ऑफिसरला मरणाच्या दारातून सही सलामत बाहेर आलेलो पाहून त्यांना अत्यंत आनंद झाला होता. पण तरीही इमोशनल होणं त्यांच्यासाठी अलाउड नव्हतं. तिथल्या प्रत्येकासाठी त्यांची ड्युटी, त्यांची देशनिष्ठा आणि त्यांचा देश सगळ्यात जास्त महत्त्वाचे होते. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.